अमरावतीमध्ये महायुतीचे उमेदवार प्रवीण पोटे हे सध्या आघाडीवर आहेत। या ठिकाणी तिरंगी लढत आणि आता प्रवीण पोटे आघाडीवर आहेत। अमरावतीमध्ये भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे हे आघाडीवर आहेत। वंचितकडनं निलेश विश्वकर्मा आणि काँग्रेसकडनं हर्षजित देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते। मात्र इथे देखील ही निवडणूक एकतर्फी पाहायला मिळते। अमरावतीमध्ये भाजपकडनं प्रवीण पोटे पुन्हा एकदा विजयी होण्यासाठी आश्वस्त आहेत आणि आता ते आघाडीवर आहेत। अमरावतीमध्ये विधान परिषदेसाठी मतमोजणी सुरू झाली आहे। अमरावतीमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसने उमेदवार जरी दिला असला तरी काँग्रेसमधल्या अंतर्गत गटबाजीचा फटका या निवडणुकीमध्ये बसताना पाहायला मिळतोय। अमरावती विधान परिषदेसाठी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि भाजपचे प्रवीण पोटे हे आघाडीवर आहेत। तिसऱ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। काँग्रेसकडे शहर आणि ग्रामीण मिळून 119 संख्याबळ होतं। काँग्रेसनं या ठिकाणी व्हीप काढलेला होता की कोणी मतदानासाठी जायचं नाही। मात्र 95 नगरसेवकांनी हा व्हीप झुगारून मतदान केलेलं आहे। त्यांनी हे मतदान कुणाच्या पारड्यामध्ये टाकलेलं आहे हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असेल। मात्र भाजपचे म्हणजे महायुतीचे उमेदवार प्रवीण पोटे या ठिकाणी आघाडीवर आहे। उमेदवारांच्या समोर बघूया, प्रचंड आशावाद आहे। मी जी गणितं लावली होती त्या पद्धतीने मतदान तर झालंय। शेवटी आई जगदंबेची इच्छा। विजयापेक्षा 30-40 जास्त मतं मिळतील असं सातत्यानं बोलतो। 30-40 नाही, मी आपल्याला 20-25 मतं म्हणलो होतो आणि जवळजवळ खात्री आहे। बघूया, प्रयत्न तर म्हणजे आता प्रयत्न करून झालाय, मतदान होऊन झालंय, निकाल शेवटी आता मतदार राजांनी कुणाला कौल दिलाय ते बघूया। किती मतं मिळतील साधारण? अपेक्षा तर आहे 250 मिळायला पाहिजे, बघूया। तासा 2 तासामध्ये हे सगळं पिक्चर क्लिअर होणार आहे। मला सांगा, नागेश पाटील आष्टीकर, खासदार नागेश पाटील आष्टीकर आज नांदेडमध्ये येणार आहेत विमानतळावर असं सांगितलं जाते, तुम्हाला काय माहिती आहे का? हो, येणार आहेत। बोलणं झालंय तुमचं? हो। काय काय बोलणं झालंय पहिल्यांदा? काल त्यांनी खुलासा केला माध्यमावर। यावर नंतर बोलूया, काय ठीक आहे। पण वडिलांच्या स्वागताला नक्की जाणार आहे आणि जे काही माझ्यावर काही लोकांनी काही अपेक्षा ठेवल्या होत्या, काही चुकीचे जे मागण्या केल्या होत्या माझ्याकडनं, त्याही गोष्टीला सडेतोड उत्तर देणार संध्याकाळी। शिवसेनेतून शिवसेनेत गेलो असं नागेश पाटील आष्टीकर म्हणाले। तुमची आज भूमिका काय? तुम्ही सातत्यानं उभाटासोबत आहो असं सांगत ही आधी हे निकाल होऊ देत। माझी भूमिका मी 4-5 वेळेस स्पष्ट केली आहे। पण एक कुठली तरी अतिशय वाचाळ तोंडाळ बाई काल ती राजुल पाटील मातोश्रीवर गेलेली, माझी भगिनी ती तिथे गेलेली, ती उद्धव साहेबांना भेटून आली, तरीसुद्धा या विकृतबाईने काल परत आमच्या दोघांवर शंका उपस्थित केली। आता कुठेतरी वाटायला लागलंय का आता बस करावं। तुमचे कार्यकर्ते धमक्या देतात असं त्यांनी स्पष्ट केली आहे सुषमा अंधारे यांनी। असं कुणी फोन करून सुषमा अंधारे यांनी पोस्ट केली आहे की तुमचे कार्यकर्ते फोन करून शिवेगाळ काहीतरी करून तिला ना TRP घ्यायची सवय लागली त्या बाईला। आणि मी म्हणतो ना, विकृत मानसिकतेची बाई आहे। आता ज्या अर्थी तिनं मला माझे वडील जिवंत असताना पिंडदान कर किंवा असं काही बोलली आहे ना, त्यामुळे तिच्यावर असं काही फारसं बोलावं असं वाटत नाही आहे। पण तिनं आता हळूहळू मी तिला जरा चुकीचीच उपमा दिलेली, सरडा म्हणून। ती ॲक्च्युली आत्ता शिवसेनेचं ढेकून झाली आहे, ढेकून। म्हणजे ती असं रक्त पिती आहे ना पक्षाचं, का ती आतून सगळ्यांना खोकला करते, मी असं म्हणतो। मला तुमच्या वडिलांनी घेतलेला निर्णय पटलाय का? नाही, एक मिनटं, आता या विषयावर आपण नको बोलूया। आता हे निवडणुकीचं काळ आहे, या निवडणुकीच्या याच्यामध्ये बोलूया आणि हे सगळं निकाल झाल्याच्या नंतर संध्याकाळी सविस्तर आपल्याला सगळ्यांना बाईट देईन। चांगली जे काही माझी प्रतिक्रिया आहे, जे काही माझ्या मनात आहे, हे मी सगळं काही आपल्याला संध्याकाळी सांगेन। विश्वास वाटतोय गुलाल उधळणार आपण? तुम्हाला काही शंका वाटते का? तर हे होते महाविकास आघाडीचे पुरस्कृत कृष्णा पाटील आष्टीकर आणि त्याने सांगितलं की गुलाल उधळण्याची संधी नक्की मिळणार। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी। तर नांदेडमध्ये